ये 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 खा 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 खा. दुपारी सवय तुम्हाला खायची. ऑस्ट्रेलियन कासव आहे. चक्र हा गणेश भगवानची आहे, नरसिंह भगवानची मूर्ती आहे, अय्यप्पा भगवानची आहे. मंदिराच्या बाहेर 2 दिवे तेवत असत कायमस्वरूपी. काय झालंय काय? कारण की अख्खा दिवस तू भुकी नाही राहिली. थंडीच्या आईल्यावर मज्जा आहे तेरी. ती पनीर सुद्धा केलेलं आहे, उपवासाचं पनीर. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आज सकाळी मी स्वयंपाक नाही करत, कारण आज एकादशी आहे आणि आमच्या सगळ्यांचं एकादशीचं व्रत असतं, त्याच्यामुळे मी स्वयंपाक नाही करत. तर ह्या कढईमध्ये मी आता खिचडी केलेली आहे. खिचडी पण तयार झालेली आहे. अगोदर देवांना नैवेद्य देते खिचडीचा. गरमागरम खिचडी. पाणी सांडलेलं आहे ताटाचं. पंडितजी लीजिए. ब्रह्मणे स्वाहा. पंडितजींना आता खिचडी देते खायला. त्यांना उशीर होत आहे ऑफिसला जाण्यासाठी. पंडितजी हे घ्या, खा लो खिचडी आराम से. डब्बा का नको, थोडीशी घेऊन जा खिचडी. दुपारी सवय आहे तुम्हाला खायची. उपवास म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहायचं. उपवास देवाच्या सान्निध्यात राहायचं. कमी अन्न खायचं आणि देवाचं नामस्मरण जास्त करायचं. हा उपवासाचा खरा अर्थ आहे. काय करू मग, नको डबा? ठीक आहे. बाकी मी आता मंदिरात चाललेली आहे श्रीकृष्णाच्या. फोंडेजींना चल म्हणलं, फोंडेजी बोलले की मला ऑफिसला जायला उशीर होईल. चिरंजीवांना चल म्हणलं, ते पण बोलले आम्हाला आवरायचं आहे. म्हणलं ठीक आहे, आज मी एकटीच जाऊन येते मंदिरात. इथं मी गोमातेसाठी थोडासा गुळ घेतलेला आहे आणि इथं ड्रायफ्रूटचा प्रसाद घेतलेला आहे श्रीकृष्णासाठी. फोंडेजी येऊ का? आप निकलो आराम से. ठीक आहे, आती हूँ मैं. चला जाऊन येते मंदिरात पटकन. आज इथं मी फुलांची रांगोळी काढलेली आहे. काल पण काढलेली, आज पण काढलेली आहे, कारण कालची फुलं भरपूर शिल्लक होती. चला. आजी कहाँ गए थे पुत्र? अरे एवढा उशीर वॉकिंगला गेलेला तू? मंदिरात चालले बाळा. मी तुला आवाज दिला कुठे आहे कुठे आहे. येतो? अकेले से नहीं जाते. फिर क्या करते बेटा? पापा को जाना है ऑफिस, तुम लोगों का अभी तैयारी नहीं है. आती हूँ मैं जाके. ठीक है, आओ जाओ. लेट होता है, मना को कॉलेज जाना है. छान ऊन पडलेलं आहे बघा, बरं वाटत आहे. चला जाऊन येते लगेच मंदिरात. मी मंदिर परिसरामध्ये पोहोचलेली आहे आणि कासव बघा, आजींना कासव मिळालेला आहे. वा भाई वा 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 वा, खूप सुंदर. कुठे चाललेला आहे कासव? वा वा वा, हे बघा किती छान कासवाचं पिल्लू. मंदिरात पोहोचतात कासवाचं दर्शन झालेलं आहे. खूप छान. ये आपका है? 4 साल का है? हाँ, तो आपका है ये? हाँ, ऑस्ट्रेलियन. अच्छा, बड़ा नहीं होगा? वाव. हाँ हाँ हाँ, हे बघा आजी म्हणतात की हा ऑस्ट्रेलियन कासव आहे आणि हा 4 वर्षाचा आहे. हा एवढाच राहतो म्हणे, हा मोठा नाही होत. वाव, किती छान चाललेला आहे. खूप छान. एक खास चक्र. हा, अच्छा. आजी म्हणतात खूप छोटा होता तेव्हा आणलेला आहे. खूप छान, किती छान चाललेलं आहे. चला, हे समोरचं मंदिर आहे. हा 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 हा, गळ्याला लावलेला कासव. हा, कहा रोकोगे अब? हा, आजी त्याला किती प्रेम करतात बघा. हे बघा, मान आत घेतली कासवानी. बाप रे बाप. आजी लाड करतायत, मला तर भीती वाटत आहे. छान छान. हा, हे बघा, हे मंदिर आहे. या मंदिरात मी नेहमी येते असते दर्शनासाठी. या मंदिरात श्रीकृष्ण भगवानची मूर्ती आहे, गणेश भगवानची आहे, नरसिंह भगवानची मूर्ती आहे, अय्यप्पा भगवानची आहे, मग नंतर शिव पार्वती यांची मूर्ती आहे, नवग्रहाच्या मूर्त्या आहेत. सगळ्या देवांचं दर्शन होतं या मंदिरात आल्यानंतर. खूप छान प्रसन्न मंदिर आहे. आता दर्शन घेऊन येते आणि नंतर तुम्हाला भेटते. माझं सगळ्या देवतांचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटत आहे दर्शन घेतल्यानंतर. जवळजवळ 1 तास मी मंदिरात होते. छान वाटलं. आणि इथे नागदेवताचं मंदिर आहे, दर्शन घेऊया नागदेवताचं पण. हे बघा, नागदेवताच्या मंदिराच्या बाहेर 2 दिवे तेवत असत कायमस्वरूपी, दिवस न रात्र. चलो,
खूप सुंदर परिसर आहे मंदिराचा हा. इथे एक दिवा आहे, तिथे एक दिवा आहे. प्रणाम नागदेवता, शतकोटी प्रणाम नागदेवता. मागे गाईचा गोटा आहे. आता गाईना गुळ घालते खायला. गाईना गुळ खूप आवडतो. इथं गाईचा गोटा आहे. गाय खात आहेत घार चारा. चला छोटी बछडीला गुळ घालते खायला. हे बघा, ये ये ये. आहा, खा गोमाता, गोमाता खा. प्रणाम. ह्या बछडीला पण घालते गुळ खायला. ये 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 खा 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 खा. भैया अभी उनको खिलाओ. चला खूप छान वाटलं. अरे छोटी बछड़ी को नहीं मिला. जाने दो, चल खाएंगे. हाँ लाव, मी फेक देती हूँ. मातेला गुळ चारल्यानंतर मी आता घरी चाललेली आहे. खूप कडक ऊन लागत आहे आता. चला पोचली आहे घरी. मला कॉलेजला जायचं आहे लवकर, त्यामुळे मी घाई घाईत आलेली आहे. बरं आहे का नानी? हा हा, आम्ही खुशाल, तुम्ही खुशाल. झालं जेवण? नाश्ता झाला ना? दिसलं नाही बरेच दिवस झालं. हा पावसामुळं, पाऊस येत होता ना मध्यंतरी. हा हा, चला मनाला जायचं ना कॉलेजला. हा अरे ऐसा ही बैठा है. दादू कहाँ गए मेरे बच्चे? खाली खिचड़ी कैसी बनी है? ले भारी. ले भारी. और ले ले. ठीक आहे. आता मी थोडा नामस्मरण करते, त्याच्यानंतर कालचा ब्लॉग एडिट करते. कालचा नामुळे वेळच मिळाला नाही एडिट करायला. तर नामस्मरण करून झाल्यानंतर एडिट करते आणि त्याच्यानंतर 1 ते 2 वाजेपर्यंत कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेल कालचा ब्लॉग. ओम नमो भगवते वासुदेवाय. नामस्मरण झाल्यानंतर मी थोडीशी खिचडी खात आहे. एकादशीला तसं मी काय नाही खात, फळं खात असते, पण आज भूक लागली थोडीशी. म्हणलं खिचडी डाळी दही खावं जरा एकदम ऍज अ भेळ. खिचडी भेळ. आता सायंकाळी 4 वाजले आहेत. दुपारी ब्लॉग एडिट केल्यानंतर मी थोडा आराम केला आणि एकादशीला मी काही खात नसते. आज खिचडी खाल्ली, थोडीशी डाळ खाल्ली, एक थोडंसं दही पण खाल्लं त्याच्यावरून. आणि आता मला पुन्हा भूक लागलेली आहे. काय झालंय काय? कारण की अख्खा दिवस तू भुकी नाही राहिली, हा म्हणून ते तुला आता सगळं खाऊ वाटतंय. हे जर तू खायचं माझा तिसरं केळ खाताय मी. काय बोलायचं? जर तू सकाळपासून भुकी असते तर आता तुला खायची इच्छा झाली नसती. तू आज सकाळी खाल्लंय म्हणून आता ते पोटाला अजून पाहिजे. एकादशीला मी खूप खाल्लेला आहे फराळ, फळ आणि थोडीशी खिचडी. खिचडी थोडीशी फल आहार खाते आहे. फल आहार. फलार. चला आता मी परवाच्या दिवशीचा उरलेला ब्लाऊज शिवते. काल दसरा असल्यामुळे दिवसभर मशीला आराम होता, पण आता शिवून घेते ब्लाऊज. आत्ता 75% ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि ही आहे बॅगची डिझाईन. आणि हा डिझायनर पॅच सुद्धा आणलेला आहे. याला सुई दोऱ्याने जोडणार आहे मी, स्टिक नाही करणार, कारण स्टिक केल्यानं लगेच निघतो. तर एवढा ब्लाऊज शिवून झालेला आहे आत्ता, बाकीचा उद्या शिवेन. ब्लाऊज शिवता शिवता सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता चिरंजीवांचं बघते काय चाललं आहे ते. अनुड्या कहा जाने की तयार चल रही बेटा? म्हणा काय शोधतोय? 2 दिवसाचे कपडे धुतलेले घड्या घालून ठेवायचे आहेत, ते माझ्याशिवाय कोण नाही करणार. जिम जा रहा है. मुझे मेरा टॉवेल नहीं दिख रहा. टॉवेल? टॉवेल यहाँ नीचे होगा, नॅपकिन वाला ना. शोध शोध शोध, काढ कपडे सगळे खाली. क्या ही बोलत. भेटला का? ठीक आहे, ठेवा ठेवा, बघू आता कोण ठेवतंय ते. हा ठेवा. मी आज कपडे सुकत टाकले आज. हो का? ठीक है, मैं ही करूंगी बेटा. हो का? आओ जाओ. तुमको मालूम नहीं? तुम जाके आओ जिम को. दादू क्या कर रहा है? ए राम,
मेरे हाथ से कुछ ना कुछ गिरता ही रहता है। भगवान क्यों होता है? ऐसा क्यों होता है? झाडू पण मारायचा आहे। दादू बघते काय करतोय तो। दादूड्या, हाँ जी सोए हो? उठो, सायंकाळ झालेली आहे, भगवान की पूजा करनी है। उठिये राजे। अरे उठला आला बाळ बच्चा। झोपलं नाही? मग उठो, हात पैर धो लो, काम पे लग जाओ। चला आता मी माझ्यासाठी सुंठ्याचा चहा उकळायला ठेवलेला आहे भांड्यामध्ये आणि दादूला पण प्यायचंय म्हणतो, म्हणलं ठीक आहे। आणि इकडे ना खीर उकळायला ठेवलेली आहे रताळ्याची, याच्यामध्ये उकडलेले रताळे घातलेले आहेत आणि आता भाभी आलेले आहेत। आजा भाभी, अंधेरा देखो खोल दो। हाँ आजा, आ जाओ। कैसे हो? बैठो। तुम कैसे हो? मैं, मेरा ड्रेस अच्छा लग रहा है? मस्त मस्त एक नंबर। वही पुरानी ड्रेस है भाभी। चाय बना रही हूँ, अच्छा हुआ तुम आ गई। नहीं ऊपर ही थी। हाँ 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 ठीक है बेटा, चाय पियेंगे मिलके सुंठ की। बनाओ बनाओ। हाँ अगोदर दादूला देते चहा। दादू लो चाय लो। अरे चिप्स पण खातोय साथ में, मजा है तेरी। लो भाभी चाय, सुंठ वाली चाय बनाइए। तुमने ज्यादा ही बनाई होगी। ज्यादा नहीं, कम है भाभी। अच्छा है, कम है कब भरा हुआ है? 3/4 है, भरा नहीं है। मैं लेती हूँ भाभी। भाभी खूप थंड चहा तुम पीतात। गरम चाय पियो ना ठंडी। मेरी तो चाय खत्म हो गई भाभी। भाभी आता पीतात। कशी झाली चहा? मस्त हुई है पर अभी गरम है। अभी तो गरम है, बाप रे। ठंडी चाय लवर। ठंडी पसंद है। हाँ नहीं अच्छा है, मैंने हाँ अलग कुछ तो, लोग गरम पीते हैं, तुम ठंडी पीते हो। हाँ ना, अच्छा है पी लो। बाय दादा। बाय बाय। फिर गप्पे मारेंगे। आता दादूने सायंकाळची पूजा पण केलेली आहे आणि मंदिरात गेलेला आहे दर्शनासाठी। तो नैवेद्य काढून ठेवते आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि गॅसवरती मी एका साईडला भगर शिजवलेली आहे आणि कढईमध्ये बटाट्याची आमटी शिजत आहे आणि इथं माझ्या मनासाठी पनीर सुद्धा केलेलं आहे, उपवासाचं पनीर। आणि फोंडेजी आणि दादू तर बाहेर गेलेले आहेत। दादू तर मगाशीच मंदिरात गेलेला आहे, अजून नाही आला तो। तर ते दोघ जण आल्यानंतर आम्ही फराळ करतो, खातो आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।